हाय गाईज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगचा टायटल बघून तुम्हाला कळलं असेल की हा ब्लॉग कशाबद्दल होणार आहे. सो वेलकम टू डॅड्स 50th बर्थडे ब्लॉग. आज आहे 29th ऑफ नोव्हेंबर, नाही सॉरी, आज आहे 30th ऑफ नोव्हेंबर. उद्या पप्पांचा बर्थडे आहे 1 डिसेंबरला. सो त्यांना 50 वर्ष पूर्ण होतात. सो आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. असं ग्रँड काय नाही करणार आहे, पण आमच्या टेरेसवरती छोटासा आमच्या बिल्डिंगमधल्यांना, मम्मीच्या घरातल्यांना आणि पप्पांच्या घरातल्यांना बोलून आम्ही असा बर्थडे करणार आहे. सो येस, पप्पांना त्याच्याबद्दल काय माहिती नाही. पप्पांना आम्ही सरप्राईज देणार आहे, मी, मम्मी आणि दीदी. सो आम्ही तिघांनीच प्लॅन केला. आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे, फक्त पप्पांना नाही माहिती अजून. सो त्यांना डायरेक्ट उद्या दुपारी कळेल, कारण की मग ते टेबल खुर्च्या घेऊन येईल डेकोरेशनवाला. सो तेव्हा कळेलच त्यांना, म्हणून तोपर्यंत आम्ही आता काय सांगितलं नाही. आत्ता पण आम्ही रात्री 12 वाजता केक कापणार आहे. दीदी गेली आहे केक आणायला. सो ती केक घेऊन येईल, तेव्हा मग आम्ही केक कापू. सो येस, दीदी आता येईल तेव्हा आम्ही केक कापू, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आणि मग डायरेक्ट भेटेन तुम्हाला उद्या सकाळी, बिकॉज काम करायची बाकी आहेत. कारण की आमचं लास्ट मिनिटला ठरलं बर्थडे करायचं. आमचं तळ्यात माहीत होतं, म्हणजे करायचं पण होतं, करायचं पण नव्हता, करायचं पण नव्हता. पण आता फायनली आम्ही डिसाईड केलं की बर्थडे करायचा आहे. कालच डिसाईड केलं आहे, काल रात्री. आणि अजून तयारी सगळी बाकी आहे. म्हणजे सामान घ्यायचं आहे, डेकोरेशनचं सामान आणलं आहे फक्त मी, बिकॉज मी डेकोरेशन करणार आहे. सो मी ते घेऊन आलो. आणि केक सांगितलं आहे, बाकीचं सगळं बाकी आहे. सो येस, उद्या तुम्हाला ते सगळं बघायला भेटेलच. आणि आता मी तुम्हाला भेटतो जेव्हा केक कापू तेव्हा. केक नाही भेटणार. तू डब्बा केक खायला आणलाय, डब्यात केक पाहिजे. मग इथे 12 वाजू दे, अजून 12 नाही वाजले. तुला केक देणार नाही, तुला नाही देणार, तुला. रडून दाखव पहिले, मध्ये रड, पहिले रड. शिव रडतो कसा दाखव, शिव रडतो कसा ते दाखव. केक आहे का त्याच्यात? नाहीये, आले नाहीये. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. The next day. गप ना, तू पण गप. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता मी डायरेक्ट काल रात्री नंतर आता ब्लॉग करतोय. मला ब्लॉग नाही करून देत, टाकू सगळीकडे घांग. सो आय होप तुम्हाला माझा आवाज येत असेल. पण काल रात्री नंतर मी काय ब्लॉग नाही केलं. त्यानंतर सकाळी उठून आम्ही गेलेलो सामान आणायला सगळं. सो ते घेऊन आलो. आणि आता वाजलेत दुपारचे 4:30. मी आता डेकोरेशन करतोय. इथे सगळं सामान आणलेलं आहे. सो आता डेकोरेशन करीन आणि मग डेकोरेशन झाल्यावरती तुम्हाला भेटेल. हाय गाईज, सो आता माझं डेकोरेशन करून झालेलं आहे. म्हणजे सगळी तयारी झाली आहे. मम्मी जेवणवरती बनवते, डेकोरेशन पण झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. सो येस, आता वाजले 6:30, 7:30, 8चा टायमिंग दिला आहे आम्ही सगळ्यांना केक कापायला. सो तोपर्यंत सगळे येतील. मी आता रेडी होतो, केक आणायला पण जायचं आहे. सो रेडी होतो, केक आणायला जाईन, केक घेऊन येईन आणि मग सगळं दाखवेन तुम्हाला. सो लेट्स गो. सो दिस इज वॉट द डेकोरेशन लुक्स लाईक. मी मध्ये हॅपी बर्थडेचा बॅनर नाही लावला, कारण की तो तसा पण दिसत पण नाही मग फोटो काढताना. सो मी लावलाच नाही.
सो येस, आता जाऊया, रेडी होऊया आणि मग भेटू तुम्हाला. अँड दॅट इज इट फॉर द ब्लॉग. मला माहिती की मी जास्त काही ब्लॉग नाही केलंय, मला जास्त टाइमच नाही भेटला ब्लॉग करायला. जेवढ्या क्लिप्स तुम्ही बघितल्या तेवढ्याच मी ब्लॉग करू शकलो. आणि त्यानंतर मी केक कापल्यानंतर मी फोटो काढत बसलेलो सगळ्यांचे. मी फोटोग्राफर बनलेलो, सो मी ते फोटोज टाकले ब्लॉगमध्ये, तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत. म्हणून माझ्याकडे जास्त क्लिप नव्हतं, मी फोटोजचा कोलाज बनवला आणि फोटोज टाकले लास्टला. सो येस, आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि आम्हाला फॅमिली फोटो काढायला पण टाइम नाही भेटला, कारण की कामाची एवढी होती. दीदी वेगळ्या कामात बिझी होती, पप्पा तिथे फोटो काढत होते, मी फोटो काढत होतो आणि मम्मी जेवणाचं बघत होती. सो आम्ही सगळे वेगळे वेगळे होतो. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि आता मी ब्लॉगला इथेच एंड करतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. सो जेव्हा पण मी नवीन ब्लॉग किंवा चॅलेंज व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि आता मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉग किंवा चॅलेंज व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, गुड नाईट.